मी एक गोष्ट घेऊन आलेली गोष्ट म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीरावरून एक गोष्ट आहे ती मी तुमच्याशी शेअर करते. आता कसं ते आपण जेव्हा आपल्या दाताच्या मावठा असते इथे कुठेही या बाजू कुठेही असते तर त्या मावठ्याला जेव्हा काय ते येते मावठा येते दाताच्या वरती तर तो मावठा येते तेव्हा आपल्याला आपण दवाखान्यात जातात किंवा आपण दवाखान्यात जाऊन त्याचा उपचार करतात. पण माझं म्हणणं असं आहे का आधी घरचा उपचार करा नंतर दवाखान्यात जा. तर जिभीला सुद्धा येतात ना तशी गरमी उष्णता वगैरे तर ती जिभीच्या साईडला पण येते. तर माझं म्हणणं आहे का जेव्हा आपण दवाखान्यात जायच्या आधी पहिले घरचा उपचार करा. घरचा उपचार जो आहे का आपण देशी तूप असते आपल्या घरात असते सगळ्यांच्या देशी तूप तो हातावर घ्यायचा आणि त्या रात्री झोपता वेळेला मावठ्याला चोलायचा आणि मग रात्रभर झोपून जायचं. मग सकाळी उठल्यावर त्या आराम पडलं तर ठीक नाही तर परत सकाळी लावायचा ते तूप. ते आपल्या तोंडात गेलं तरी काय नाही तूप आहे शेवटते. नंतर ते परत आराम नाही पडला असं 2-3 दिवस करून बघायचं. नंतर नाही आराम पडला तर मग दवाखान्यात जायचा. पण आधी घरगुती औषध करायचं. कारण काय जुनी लोक पहिले काय करायची दवाखान्यात त्यांचं खूप लांब राहायचा. गाव इथे तर किती कोसावर दवाखाना राहायचा. मग पहिला त्या घरच्या घरी उपाय करायचा ना नंतर ते लोक दवाखान्यात जायचे. आणि त्या खरोखर त्यांचा जुना उपचार खूप चांगला असायचा. कारण का त्याच्यात तर फरक असायचाच. तर माझं म्हणणं असं आहे का तुम्ही घरी पहिला उपचार करा नंतर दवाखान्यात जा. पण आधी घरगुती औषध गोळ्या खाऊन खाऊन ना खूप उलट दुसराच त्रास होते. म्हणून पहिला घरचा उपचार करा नंतर तुम्ही तिकडे जा. जिभीला झाला तरी पण तसंच करायचं. जिभीला ते साईडला कुठे येतात ना गरमी उष्णताचे फोडे ते पण आले तरी तुम्ही ते प्युअर तूपच लावा तर खूप आराम पडेल. अजून माझ्याकडे एक गोष्ट आहे ती उद्या मी शेअर करणार. अशी मी रोज एक एक तुमच्यासाठी गोष्ट आणणार आहे. मला भरभरून प्यार द्या आणि मला भरभरून तुमचा आशीर्वाद पण द्या आणि फॉलो करा सबस्क्राईब करा आणि थांबते. जय भीम.